काय आहे नवा प्रश्न? x छेदामध्ये 25 आहे बरोबरचं चिन्ह आणि 196 छेदामध्ये x आहे ना, तर x बरोबर किती बनते? काय करायचं? दिसतं का याच्यात? दिसायला का रे? हां चालेल, छान. बघा काय करायचं याला, x गुणाकारामध्ये x काय नाही, याचा तिरपा गुणाकार करा. x गुणिला x म्हणजे x वर्ग बरोबरचं चिन्ह द्या. 25 गुणाकारामध्ये 196 करा आणि 196 आणि 25 चा गुणाकार किती येतो इथे करून घ्या. 196 गुणाकारामध्ये 25 5 9 5 35. बरं 25 चा टेबल येतो ना तुम्हाला सरळ सरळ. 25 साठी 25 25 6 जा 150 150 0 15 25 8 225 9 सव्वा 200 225 225 अधिक 15 5 10 शून्य हाताला 1 2 2 4 आणि 240 240 ला 0 आणि 24 हातचे आले. 25 1 25 आणि 24 24 दोन्ही 48 49 किती आलं उत्तर? 4900. 4900 हे उत्तर येतं x च्या वर्गाचं. म्हणजेच 49 हा कितीचा वर्गमूळ आहे? 49 कितीचा वर्ग आहे? 49 चं वर्गमूळ काय आहे? 7. 7 7 49. मग बघा म्हणजेच हे x हा वर्गामध्ये आहे ना, तर x बरोबर वर्गमूळात 49 आणि डबल 0. आता याचा वर्गमूळ काढायचा आहे म्हणजे x बरोबर 7 7 7 49 होतं म्हणजे 70. आता इथं 2 शून्य आहेत ना, 70 गुणाकारामध्ये 70 जर केले 7 7 49 आणि 2 शून्याचे 2 शून्य देऊन टाकला 2 7 वर्षे म्हणजेच 1 शून्य इथे द्या. काय आलं उत्तर? x बरोबर 70 आलं का उत्तर? ठीक आहे, हे तुमचं उत्तर आहे. ऑप्शन आहे बी. चला लिहून घ्या फटाफट.